हॅलो नमस्कार, चवीची सफर आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सध्या हिवाळ्याचा सीझन आहे आणि या हिवाळ्यामध्ये आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण हरभऱ्याची भाजी खाणे खूप उत्तम असं आहे बघा. या सीझनमध्ये आपल्याला मुबलक प्रमाणात हरभऱ्याची भाजी मिळते आणि ही कुणीही मिस करू नये, ती नक्की खावी, कारण त्यामध्ये अनेक खनिजे आणि जीवनसत्व असतात. तर चला आपण मस्त अशी एकदम पारंपरिक पद्धतीनं हरभऱ्याची भाजी बनवून घेऊया. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरीची फोडणी दिली, त्यानंतर लसूण टाकला आणि ही हरभऱ्याची डाळ मी 1 तास भिजत घालून यामध्ये ॲड करत आहे बघा. हरभऱ्याची डाळीमुळे आपली जी हरभऱ्याची भाजी बनवायची आहे हरभऱ्याच्या पाल्याची, त्याची टेस्ट एक नंबर अशी लागते. तर पहा, इथं आपल्याला सहज कुठंही मिळून जाते ही भाजी, पण ही सीझनल आहे, म्हणजे याच सीझनमध्ये आणि एकदम थोडक्या काळापुरती मिळते बघा. त्यामुळं ही भाजी अशी आपण नक्की खाल्लीच पाहिजे. आपल्या आरोग्यासाठी हिवाळ्यात ही भाजी खाणे खूप गरजेचं आहे बघा. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते, अनेक खनिजे, जीवनसत्व, लोहयुक्त असते आणि ही भाजी करताना काही लोक ती धुवून करत नाहीत, तर डायरेक्ट करतात, कारण त्याच्यावरती एक आंबटपणा असतो, तो निघून जातो. जर ती स्वच्छ असेल तर फक्त पुसून करायची. जर मातीनं वगैरे भरलेली असेल तर ते धुवून सुद्धा करू शकता. आता याच्यामध्ये आपण लाल चटणी ॲड करूया बघा. थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे. शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी ॲड करत आहे. इथं बरेच लोक कच्च्या शेंगदाण्याचं कूट बनवून ते यामध्ये ॲड करतात, ते सुद्धा भारी लागतं. तर आपण कूट ॲड केलेलं आहे आणि ही भाजी आपण धुतलेली नाही, त्यामुळे याला अशी एकदम कोरडी कोरडी वाटते बघा. त्यामुळे इथं थोडासा पाण्याचा असा भपका मारायचा याच्यामध्ये, ज्यामुळे आपली भाजी थोडीशी कोरडी लागत नाही, ती सॉफ्ट होते आणि पटकन तो हरभऱ्याचा पाला शिजून जातो. एकदम आरोग्याला फायदेशीर अशी आणि आपल्या शरीराला ऊर्जा देणारी भाजी आहे बघा. एकदम इझी पद्धतीनं बनवली जाते, खूप पारंपरिक पद्धतीची आहे, म्हणजे एकदम जुन्या काळापासून बनवली जाणारी ही भाजी आहे बघा. आता आपली भाजी रेडी झालेली आहे बघा. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, कोणीही बनवू शकतं आणि एकदम सीझनल आहे, थोड्याच काळापुरती मिळते, त्यामुळं बनवली पाहिजे आपण प्रत्येक हिवाळ्याच्या सीझनमध्ये. आता आपली ही भाजी रेडी झालेली आहे. यासोबत आपल्याला मस्त अशी एकदम कडक अशी ज्वारीची भाकरी बनवून घेऊया. तवा तापलाय बघा, याच्यावरती आपण भाकरी पसरून घेऊया. पाणी लावून मस्त आपण भाजून घ्यायची आहे. ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आणि त्यासोबत हरभऱ्याची भाजी, कांदा, लिंबू, एक नंबर असं कॉम्बिनेशन. चला, आपली भाकरी सुद्धा एकदम टम्म अशी फुगून रेडी झालेली आहे बघा. मस्त फुगलेली आहे. ज्वारीची भाकरी, हरभऱ्याची भाजी मस्त. चला थाळीमध्ये सर्व करून घेऊया. मस्त हिरवी मिरची, ज्वारीची भाकरी, हरभऱ्याची भाजी, नंतर हरभऱ्याची उसळ, खीर आणि आपला पांढरा भात. एकदम पौष्टिक अशी भाजी आपली रेडी आहे. तर अशाच वेगवेगळ्या पारंपरिक नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.